श्री स्वामी समर्थ. स्वामींचे अनन्य भक्त दादासाहेब विंचुरकर हे अक्कलकोट संस्थानात रिजंट होते. एक दिवशी दादासाहेब ऑफिसात काम करीत होते. त्याच वेळेला स्वामी महाराजांची स्वारी तेथे आली. स्वामींचे अचानक झालेले आगमन बघून दादासाहेब जरा गोंधळले आणि घाईघाईने ते खुर्चीवरून उठले आणि अतिशय आदराने स्वामींना बसण्याची विनंती केली. स्वामी महाराज खुर्चीवर बसले. दादासाहेब तेथेच हात जोडून उभे राहिले. थोडा वेळ बोलणे झाल्यानंतर स्वामी त्यांना बोलले, अब तुम्हारा खुर्चा टेबल सब खटला उन पर डालकर कूच करो. स्वामींची ही वाणी ऐकून विंचुरकर जरा चकित झाले व महाराजांना म्हणाले, स्वामी मला कुठे जाण्यास सांगता? तेव्हा स्वामींनी त्यांना उत्तर दिले, हजारो लाखो लोक रामराम करतात तेथे जा. आणि असे म्हणून महाराज उठून निघून गेले. स्वामी भक्त हो. पुढे काही दिवसांनी मालोजी राजे आणि दादासाहेब यांचे जरा मतभेद झाले आणि हे सर्व अण्णासाहेब विंचुरकर यांना समजले असता त्यांनी श्री दादासाहेब यांना परत बोलावून विंचूर संस्थानाचे सर्व काम त्यांच्याकडे सोपविले. त्यामुळे त्यांना स्वामी वाणीचा अनुभव आला आणि स्वामींचे प्रत्येक शब्द मार्गदर्शक असतात यावर त्यांचा विश्वास दृढ झाला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की कोणाकडे जाण्याची गरज नाही. स्वामी आपल्याला थेट आपल्याच हृदयातून मार्गदर्शन करत आहेत. आपल्याला हे मार्गदर्शन ऐकण्याची कला शिकायची आहे. ध्यान, जप, सेवा हे पहिले पाऊल आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.